कायम विनाअनुदानित तत्वावर सन 2000 मध्ये मान्यता दिलेल्या मात्र मूल्यांकनात वारंवार अपात्र ठरलेल्या राज्यातील 1252 शाळा आणि 827 तुकड्या शासनानं कायमस्वरूपी अपात्र केल्या असून त्यांची मान्यता रद्द केली जाणार आहे। अपात्र शाळांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे 50 शाळांचा समावेश आहे। याबाबतचा शासन निर्णय झाल्यानं राज्यभरातील शिक्षकांमध्ये खळबळ उडाली आहे। अनेक वर्ष शाळांमध्ये काम करूनही अपात्र ठरल्यानं शिक्षकांचं भवितव्य अधांतरी बनलंय। दरम्यान शिक्षणाचा समान हक्क न्यायानुसार या शाळांना पात्र ठरवावं, अन्यथा राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा शिक्षक संघटनांनी दिलाय। राज्यातील जवळपास 6,000वर प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना 2000 साली कायम विनाअनुदानित तत्वावर मान्यता देण्यात आली होती। मात्र ज्या शाळांचा कायम शब्द वगळला अशा शाळांचं मूल्यांकन होऊन अनेक शाळा आज टप्पा अनुदान घेत आहेत। दुसरीकडे वारंवार संधी देऊनही ज्या शाळा अपात्र ठरल्यात त्यांना शासनानं कायमस्वरूपी अपात्र ठरवलंय। त्यामध्ये प्राथमिक 433 शाळा आणि 33 तुकड्या, माध्यमिक 324 शाळा आणि 412 तुकड्या, तसंच उच्च माध्यमिक 505 शाळा आणि 382 तुकड्या अशा एकूण 1252 शाळा आणि 827 तुकड्या अपात्र ठरवल्यात। त्यात कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे 50 शाळांचा समावेश आहे। या शाळांनी 1 महिन्याच्या आत स्वयं अर्थसहाय्यित तत्वावर मान्यता घ्यावी, अन्यथा ती शाळा कायमस्वरूपी बंद करण्यात येईल असं शासनानं म्हटलंय। तसंच या शाळातील विद्यार्थ्यांचं नजीकच्या शाळेत समायोजन करण्याचाही निर्णय घेण्यात येणार आहे। त्या शाळांना स्वयं अर्थसहाय्यित अधिनियमातील तरतुदीनुसार शासन मान्यतेसाठी अर्ज करण्यास 30 एप्रिल 2026 ही आता अखेरची मुदत देण्यात आली आहे। मात्र शासनाच्या निर्णयाचा फटका शिक्षकांना बसलाय। आज ना उद्या आपल्याला पगार मिळेल या भाबड्या आशेवर 20 वर्षांहून अधिक काळ विनावेतन सेवा देणाऱ्या हजारो शिक्षकांचं भविष्य या निर्णयानं मातीमोल झालंय। त्यामुळे शासनानं मानवी दृष्टिकोनातून या शिक्षकांचं अनुदानित शाळेत समायोजन करावं, अन्यथा राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा विनाअनुदानित शाळा कृती समितीचे राज्याध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी दिलाय। ह्या अनुदानावर येण्याऐवजी शासनानं त्रुटीपूर्तता वेळेत न केल्यामुळं ह्या शाळा अपात्र केल्या। हा तर खरा मराठी शाळांच्यावरती फार मोठा अन्याय झालेला आहे। इकडे शासन म्हणतंय की गोरगरिबांना शिक्षण मिळालं पाहिजे, 1ली ते 12वीच्या मुलांना मोफत शिक्षण मिळालं पाहिजे। असं असताना ह्या महाराष्ट्रातील जवळजवळ 1150 प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा आणि 887 तुकड्या ह्या रद्द करण्याचं कारण काय? आपण फुले, शाहू, आंबेडकर यांची नावं घेतो आणि इकडं मराठी शाळा संपवण्याचा प्रयत्न करतो, आणि ही बाब काय योग्य नाही। हा आदेश शासनानं तात्काळ मागे घ्यावा, अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राज्यव्यापी आम्ही आंदोलन सुरू करणार। याची दखल शासनाने घ्यावी ही विनंती।